नमस्कार मंडळी. पुण्यातील स्वारगेट एस.टी. आगारात बुधवारी 26 फेब्रुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. नोकरी करणारी तरुणी फलटण येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे आगारात आली होती. एस.टीची वाट पाहत असताना आरोपी दत्तात्रय गाडे हा तिथेच घुटमळत होता. तरुणीला ताई अशी हाक मारत आरोपीने तिचा विश्वास संपादन करत संवाद सुरू केला. ती कुठे जात आहे याची माहिती घेऊन तिला फलटणला जात असलेली बस दुसरीकडे उभी असल्याचे सांगून शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पुणे DCP झोन 2 च्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. बलात्कारानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी कार्यवाही करायला सुरुवात केली असून आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे. दत्तात्रय गाडे वय 35 वर्षे, राहणार सिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असं या आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या शोधासाठी 13 पथके तैनात करण्यात आली. त्याची मैत्रीण आणि वडिलांचीही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान त्याच्या मैत्रिणीने चौकशीत धक्कादायक माहिती दिली. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची चर्चा आहे. तो मूळचा शिरूरचा राहणारा असल्याने शिरूरच्या आजी माजी आमदारांबरोबर त्याचे फोटो असल्याचे समोर आले आहे. शिरूरचे आजी माजी आमदार अनुक्रमे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहेत. पण माझा दत्तात्रय गाडेशी काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया शिरूरचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली आहे. हे बलात्कार प्रकरण बुधवारी सकाळी उजेडात आल्यानंतर विरोधक, विविध संघटना, सामान्य माणसं आणि महिला कार्यकर्त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे. पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकेशननुसार त्याला फॉलो केलं जातंय. पुणे शहराच्या बाबतीत ही जी घटना घडली आहे ती ST स्टँडच्या आवारात घडली आहे. त्यांच्या शोधात पुणे पोलिसांनी 13 पोलीस पथके तैनात केली आहेत. तसंच त्याला शोधून देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. ही घटना जरी एक अपवाद असली तरी समाजाला सुरक्षितता आणि कायदा व्यवस्था याची गरज आहे. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया काय आहे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तसेच यापुढे अशा घटनांपासून वाचण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर चर्चा करायला हवी. कृपया या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.